नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण बघतोय एमआरटीपीची सिरीज. त्याच्यामध्ये आपण आज बघणार परचेज नोटीस म्हणजे काय, त्याचे दोन प्रकार काय आहेत ते बघूया. तर मित्रो, एमआरटीपी कायदा हा भूसंपादनाचा कायदा नाही, हा डेव्हलपमेंटचा कायदा आहे. नियोजनबद्ध पद्धतीने शहर विकसित करण्यासाठीचा कायदा आहे किंवा प्रदेश विकसित करण्यासाठीचा कायदा आहे. हा कायदा तसं आडमार्गाने संपादन करतो, पण हा थेट भूसंपादनाचा कायदा नाही. तर हा कायदा काय करतो, जे शहर विकसित करायचं आहे किंवा जो प्रदेश विकसित करायचा आहे त्याच्यावर आत्ता एक्झिस्टिंग जे लँड आहेत त्याचा यूज काय त्याचा सर्वे करतो आणि प्रपोज यूज काय करायचं त्याचा ड्राफ्ट प्लॅन करतो आणि मग तो जो काही आराखडा आहे तो घोषित करतो. तो घोषित केला की तुमच्या जमिनी ज्या आहेत त्याच्यावर आरक्षण पडतं. कशासाठी? पब्लिक युटिलिटीसाठी. म्हणजे काय, एकतर तुमच्या जमिनीवर शाळेचं आरक्षण पडेल, प्लेग्राऊंडचं पडेल, गार्डनचं पडेल, हॉस्पिटलचं पडेल किंवा एखाद्या कुठल्या गार्डनचं पडेल किंवा अजून कुठल्या सोयीसाठी तुमच्या जमिनीवर आरक्षण पडतं. आता आरक्षण पडलं म्हणजे तुमच्या जमिनी ह्या सीज झाल्यात. आता याच्यावर काही डेव्हलपमेंट करता येणार नाही. मग या परिस्थितीमध्ये तुमच्याकडे काय रिलीफ, काय तर रिलीफ हा आहे की तुम्ही हे जे कोणी तुमच्या जमिनीवर संपादन करणार आहेत, कोण असतं संपादन करणारं? एक तर मनपा असेल, महानगरपालिका किंवा नगरपालिका, नगर परिषद किंवा आता आमच्या पुण्यामध्ये पीएमआरडी आहे, हे असतात. यापैकी कोणीतरी किंवा शासन त्यांच्या कुठल्या तरी कामासाठी तिथे आरक्षण टाकतात. मग आरक्षण टाकलं तर तुमच्याकडे पर्याय काय आहे? तर तुमच्याकडे पर्याय आहे, तुम्ही त्यांना परचेज नोटीस पाठवू शकता. आता परचेज नोटीस पाठवण्याची सोय या एमआरटीपी कायद्यात आहे, पण दोन सेक्शनमध्ये दोन वेगळे परचेज नोटीस सांगितलेले आहेत. एक तर सेक्शन 127 मध्ये एक परचेज नोटीस सांगितली आहे आणि दुसरं सेक्शन 49 मध्ये दुसरी परचेज नोटीस सांगितली आहे. मग एकाच कायद्यात दोन परचेज नोटीस का? त्याच्या आधी मुळात परचेज नोटीस काय असते? तर परचेज नोटीस असं असते की शासनाला किंवा या संस्थांना तुम्ही पत्र लिहायचं की माझ्या अमुक अमुक जमिनीवर तुम्ही आरक्षण टाकलं आहे, त्याच्यामुळे आजपासून ही जमीन माझ्या कुठल्याही उपयोगाची राहिली नाही किंवा इथे काही डेव्हलपमेंटला तुम्ही परवानगी देत नाही. सबब ही जमीन तुम्ही विकत घ्यावी, मला पैसे द्यावे, म्हणजे ते पैसे मी कुठेतरी लावून आमचं भविष्य सिक्युअर करू, म्हणून तुम्ही विकत घ्या, अशी आपण नोटीस पाठवतो. याला परचेज नोटीस म्हणतात. पण याचे दोन प्रकार आहेत. एक नोटीसचा प्रकार आहे सेक्शन 127 अंतर्गत, दुसरा 49 अंतर्गत. काय म्हणतात दोन सेक्शनचे, असे का आहेत? त्याचं कारण असं आहे, जे 127 परचेज नोटीस देताना ती कन्फर्म झालेल्या प्लॅनसाठी देता आणि ती नोटीस देण्यासाठी आधी प्लॅन कन्फर्म झाल्यापासून 10 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला पाहिजे. पूर्ण झाल्यानंतर तुम्ही परचेज नोटीस देऊ शकता. नोटीस दिल्यानंतर 2 वर्ष तुम्ही वाट बघायचे. 2 वर्षात जर त्यांनी परचेज नाही केलं किंवा लँड ॲक्विजिशन भूसंपादनाची प्रोसिडिंग्स इनिशिएट नाही केली तर मात्र जो प्लॅन त्यांनी टाकला होता, आरक्षण टाकला होता, तो आरक्षण लॅप्स झाला असं कोर्ट गृहीत धरतं आणि तुमचा सातबारा रिस्टोर करून देतं, ते आरक्षण रिमूव्ह करतं. तर ही प्रोसेस होते सेक्शन 127च्या परचेज नोटीसद्वारे. पण मी तुम्हाला दुसरी पण एक परचेज नोटीस सांगितली, ती कुठली आहे? सेक्शन 49ची. मग ही काय म्हणते? ही परचेज नोटीस जी आहे स्पेशल केसमध्ये देता येते. स्पेशल केस म्हणजे काय? तुमच्या जमिनीवर आरक्षण पडल्यावर मग तो प्लॅन कन्फर्म होवो नको होवो, ड्राफ्ट असो, प्रपोज असो, काही असो, इमिडिएटली तुम्ही परचेज नोटीस देऊ शकता. पण ही नोटीस देताना तुम्हाला हे सांगावं लागेल की अमुक आरक्षण पडल्यामुळे एकतर माझी आर्थिक परिस्थिती, इन्कम, उत्पन्न सगळं थांबलं, मला आर्थिक आणीबाणीतून जावं लागत आहे, हे एक, किंवा माझ्या जमिनीचं मूल्य कायमचं सीज झालं, स्टॉप झालं, ते आता कधी वाढणार नाही, मला काही लाभ होणार नाही, ही दुसरी परिस्थिती. या दोनपैकी एक परिस्थिती जर तुम्ही कोर्टाला पटवून देऊ शकलात किंवा त्या संस्थेला पटवून देऊ शकलात तर हे मुद्दे घालून सेक्शन 49ची परचेज नोटीस पाठवायची. त्याच्यात लिहायचं की माझी आर्थिक आणीबाणी सुरू झाली याच्यामुळे, त्याच्यामुळे तुम्ही लगेच परचेज करा, किंवा माझ्या जमिनीचं कायमचं मूल्य थांबलं, याचा मला आता काही उपयोग नाही, त्याच्यामुळे आता तुम्ही लगेच परचेज करा, मला पैसे द्या, मी कुठेतरी माझं सोय लावतो. अशा पद्धतीची परिस्थिती सांगून तुम्ही ही जे सेकंडवाली परचेज नोटीस आहे सेक्शन 49ची ते देऊ शकता. ती नोटीस दिल्यानंतर त्यांनी लगेच त्या नोटिसीवर ऍक्शन घेऊन तुमची जमीन परचेज करून तुम्हाला मोबदला द्यावा. दिलं तर ठीक, नाही दिलं तर हे जे काही आरक्षण आहे ते लॅप्स ठरतं आणि तुमचा सातबारा क्लिअर करून मिळतं. तर मित्रो,
जर तुमच्या जमिनीवर आरक्षण पडलं असेल तर तुम्हाला परचेज नोटीसचा पर्याय उपलब्ध आहे जमीन मोकळे करण्यासाठी. पण परचेज नोटीस देण्याआधी तुम्हाला अभ्यास करावा लागेल, व्यवस्थित ग्राउंड तयार करावे लागतील की तुम्हाला 127 ची परचेज नोटीस द्यायची आहे त्यांना की 49 ची द्यायची आहे, याचा व्यवस्थित अभ्यास करून त्या प्रकारेच परचेज नोटीस द्यावं. तुम्ही 49 ची जर नोटीस दिली तर लगेच तुमची जमीन मोकळी होऊ शकते, ही तरतूद कायद्यात आहे. पण व्यवस्थित ग्राउंड केलं तरच ही नोटीस तुम्हाला लाभ देईल. अन्यथा मग दुसरी जी परचेज नोटीस आहे 127 ची ती द्यावी लागेल, त्याच्यासाठी मात्र 10 वर्ष थांबावं लागतं. अशा प्रकारच्या दोन्ही तरतुदी एमआरटीपी ऍक्टच्या कायद्यामध्ये आहेत. म्हणून जमीन जर आरक्षणात गेली असेल तर चिंता करू नका. या दोनपैकी कुठली तरी एक परचेज नोटीस तुम्ही कायद्याच्या याच्यात बसवा, ती सर्व करा आणि आपली जमीन मोकळी करा. तर ही होती माहिती परचेज नोटीसच्या अनुषंगाने. आता 2 सूचना. थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही. खूप महत्वाचं काम असेल तर दिलेल्या नंबरवर केसच्या डिटेल्स पाठवा, त्याच्यात मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ. आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे. बाय.